नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूब, फेसबुक आणि मीडिया हाऊसमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अगोदर होळी पेटवली जाते, नंतर धुलवंड आणि नंतर रंगपंचमी. हे जसं निसर्गाचं चक्र आहे तसं राजकारणामध्ये सुद्धा तसंच काही अंशी पाहायला मिळतं. बरेच जण म्हणतात, बरेच म्हणजे बोटावर मोजण्या इतके लोक म्हणतात की श्रंगारे हे निष्क्रिय आहेत. खासदार लातूरचे सुधाकर श्रंगारे हे निष्क्रिय आहेत. मित्रहो, ते जेव्हा निष्क्रिय आहे म्हणत असताना आमचं म्हणणं खरं देवाचे आणि ते निष्क्रिय आहेत. कारण वयाच्या 69 वर्ष आणि पत्रकारितेच्या 40 वर्ष, सडकेवर तळ्यावरचं रोड कारकून 2 वर्षाची लेक्चरर, ग्रामपंचायतच्या पंच, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री, अनेक लोकांना जवळून पाहण्याचं, भेटण्याचं, अनुभवण्याचं भाग्य लागलं. आणि अशा एका परिस्थितीमध्ये खासदार सुधाकरराव श्रंगारे हा माणूस राजकारणी नाही मुळात. कारण यांना जेव्हा जिल्हा परिषदची निवडणूक लागली आणि विनायकराव पाटील यांनी त्यांना जिल्हा परिषदेला हुडकून काढून, इच्छा नसताना एक चला तुम्ही लढा, भविष्यात तुम्ही खासदार होऊ शकता हे सांगून ते लढले. जिल्हा परिषदमध्ये अत्यंत काही जण त्यांना सभापती करा म्हणून गेलं. त्यांना सांगितलं खासदारकीची संधी आहे भैयानी वगैरे, रमेश कराडनी, सगळ्यांनी. आणि मग ते लोकसभा लढले. त्यांना तिकीट मिळालं. आणि ते काही डॉक्टर काळगेसारखं एका निवडणुकीला जायचं, रेल्वे तिकीट म्हणतात ना, फर्स्ट क्लासचं तिकीट द्या, शोलेचं द्या, अमक्याचं द्या, तमक्याचं द्या, आणि तिकीट नाही मिळालं की आपल्या घरी येऊन बसायचं. पिक्चर का तिकीट नाही मिळाला तर घरी येऊन बसायचं. आणि मग हे बिचारा सज्जन माणूस कुणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही, पहिल्यांदा तिकीट मिळालं. यावेळेस तिकीट कटावं अशी काही लोकांची इच्छा होती. कारण राखीव मतदारसंघातला माणूस हा कधीच, आपण जनरल समजा लातूर आहे, औसा आहे, निलंगा आहे, नंतर अहमदपूर आहे, आपण तिथं आपल्यात दम नसतोय की ह्यांना आता संधी देऊ नका, बदला तिकीट म्हणायची. पण गरीब की जीवरू सबकी भावी अशी अवस्था असते. आणि मी ह्यांच्याबद्दल, मला शाळेची एक कविता असते, काय, गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपळे छाण्याला, चिमणीला मग पोपट बोले, कागद तुझे डोळे बोले, काय सांगू बाबा तुला माझा घरटा कोणी नेला. पोपट म्हणतो, चिवताई माझ्या घरट्यात येतेस का. मग ती चिवताई म्हणते, नको, नेमकं काही अंशी हे तसंच त्यांचा स्वभाव आहे. कुणालाही उपद्रव द्यायचा नाही, कुणालाही घासून घ्यायच्या भानगडीत पडायचं नाही. आणि हे निष्क्रिय का आहेत, जे ह्यांना निष्क्रिय म्हणतात, हे काम वाटपाट टक्केवारी खात नाहीत म्हणून हे निष्क्रिय आहेत. दाब दडपशाही करून अधिकाऱ्याला चाल मला एवढे पैसे दे म्हणत नाहीत. हम करे सो, असं म्हणजे असंच झालं पाहिजे हा त्यांचा स्वभाव नाही. गरजवंताला आडवा आणि जिरवा त्यांची भूमिका नाही. पोलीस यंत्रणेचा, बळाचा किंवा प्रशासनाचा वापर करून काही चुकीचे काम करण्याचा त्यांना छंद नाही. रुबाब करणे, शानमध्ये राहणे हे त्यांना जमत नाही. ते अधिकाऱ्यांना कधीही गुलाम समजत नाही. आणि मुकादम संस्कृती, वरी मुका, राजकारणात 99% लोक किंवा 90% लोक मुकादम संस्कृतीमध्ये वागतात आणि ते वरी मुका खाली दम असा त्यांचा असतं. पण हे तसं वागले नाहीत. आणि त्याही पुढे जाऊन काही मजेशीर गोष्टी, काही लोकप्रतिनिधी असतात, रिव्हॉल्वर असतंय, हवेत गोळीबार करतात, तमाशाच्या थिएटरमध्ये जाऊन गोळीबार करतात. म्हणजे हे सक्रिय अतिसक्रिय लोकांचं. आणि मग कोणतरी आमच्या अजितदादा पवारसारखा माणूस म्हणतोय, पाणी नाही तर मी काय हे करू का. म्हणजे असं जमलं नाही. आणि म्हणून त्या लोकांच्या चष्म्यातून हे निष्क्रिय आहेत.
आता दुसरा विषय की यांना कधीही कुणालाही अडवायचं जमलं नाही. गोरगरिबांना मदत करणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, शिवजयंती, बसवेश्वर जयंती ही करणे हे फक्त मिरवण्यासाठी नाही किंवा शंकरला काही उद्योग नाही म्हणून नाही, तर राष्ट्रपुरुषांच्या जयंतीतून प्रेरणा मिळावी म्हणून. आणि महात्मा बसवेश्वराचा पुतळा हा हलवावा लागणार होता, पण डायरेक्ट गडकरी साहेबाकडे गेले. त्यांना विनंती केली की काय विनंती केली की आम्हाला उड्डाण पूल नको, आपला राजीव गांधी चौक ते बसवेश्वर चौकापर्यंत उड्डाण पूल नको, कारण राष्ट्रपुरुष महात्मा बसवेश्वराचा पुतळा काढावा लागतोय. आणि मग जे असले उपद्व्यापी करत नाहीत म्हणून लोक त्यांना निष्क्रिय म्हणतात. अहो, महाराष्ट्राच्या नाही देशाच्या राजकारणामध्ये लोकसभेमध्ये जे खासदार आहेत त्या खासदारामध्ये यांचा क्रमांक 25वा आहे. बसवेश्वराचा पुतळा ह्यांच्यामुळं उठू शकला नाही. नंबर 2 जयंत्या झाल्या, रामचा जो देखावा केला होता गिनीज बुकमध्ये. अहो, एक मुलगी आमची श्रुती नावाची दयानंद महाविद्यालयाची, तिनं नृत्याचं वर्ल्ड रेकॉर्ड अमृत महोत्सवात केलं. त्या विद्यार्थिनीला राष्ट्रपतीला, अहो राष्ट्रपतीची भेट हे सोपं काम नसतंय, पण त्यांनी स्वतः न मिरवता त्या माणसाला तिथपर्यंत घेऊन जायचं काम केलं. उदगीरचा दूध भोगटी प्रकल्प, अहो काही जण तर त्या गुजरातच्या दूध कारखान्याला हे घेऊन तिथं आपल्याला काय खाता येईल हे बघतात, पण ह्या बिचाऱ्यांनी तसं काही केलेलं नाही. आणि मी जाणीवपूर्वक सांगतोय की एका बाजूला खासदार सुधाकर श्रंगारे एक नॉन करप्ट, चारित्र्य संपन्न, लफडं केलं नाही, कब्जे केले नाहीत, भूमाफिया केली नाही, शिक्षण सम्राट बनला नाही. तुम्ही म्हणाल मग हे काय चांगले गुण आहेत का? हे तर वाईटच. म्हणूनच म्हणतो ना, हे निष्क्रिय आहेत. कुण्याही व्यापाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी, उद्योजकांनी सांगावं की या माणसानं मला वाकडं बोललं, या माणसानं मला छळलं, या माणसानं माझ्या विरोधात का प्रचार केला, म्हणून मी तुम्हाला सहकार्य करणार नाही अशी भूमिका घेतली. तर मित्रहो, अत्यंत प्रामाणिक, इमानदार, सगळ्याशी मिळून मिसळून राहणारा, छोट्यातल्या छोट्या, गरीबातल्या गरीबाला. आणि तुम्ही सांगता की दिसणार, उघडा डोळे बघा नीट, तुम्हाला दिसेल विकास कामाचा डोंगर उभा करण्याचं काम केलं. आणि त्याचबरोबर या बोगी प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी प्रयत्न केले. ते म्हणाले की माझी खारीची तरी या प्रकल्पाच्या ह्याच्यामध्ये भूमिका आहे, आणखीन उद्योग येतील, दुर्दम्य इच्छाशक्ती आहे आणि गर्विष्ठपणा नाही, एक प्रेमळ माणुसकी, प्रेमळ म्हणजे लफडे करणारा प्रेम नाही, एक माणुसकी, मानवता, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, अशा प्रकारचं सुधाकरराव श्रंगारे. खरं म्हणजे खासदाराचा खरा श्रंगार काय असावा? श्रंगारे यांचा तर तो आहेच, ती विनम्रता असावी, आडवाआडवी जीवन करणारा नसावा, लोकांबरोबर गोरगरिबाबरोबर राजकारण करणारा नसावा. आणि हे सगळे गुण त्यांच्यात नाहीत, ते आडवाआडवी करत नाहीत म्हणून निष्क्रिय. कधी कुणाच्या दुकानाला कुलूप लावा म्हणून त्यांनी कुणाला सांगितलं नाही, किंवा अमक्याला पाडा तमक्याला असं का करा असं त्यांनी केलं नाही. तिरुपतीची रेल्वे सुरू होत आहे, या ठिकाणी रेल्वेचं पीठचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि एक 800 पेक्षा अधिक प्रश्न, घरकुलाचा प्रश्न असेल, नंतर गाव जल, घर घर जल तो विषय असेल, त्याचबरोबर स्वच्छतागृहाचा विषय असेल, लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कवर स्टॅच्यू ऑफ नॉलेज 75 फुटाचा उंचीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा राहणार आहे. म्हणून ज्यांच्याकडे दृष्टीहीन आहे, ज्यांचे डोळ्याचं ऑपरेशन, खरं म्हणजे आम्ही डॉक्टर काळगेंना सांगू इच्छितो की त्या लोकांचे डोळे तपासा, त्यांच्या डोळ्याला कावीळ झाली का बघा, का डोळ्यावर पडदा आलाय, काय केलं म्हणतात. आणि त्यांनी इधर जाऊं क्या उधर जाऊं, जिधर गुलाब जामुन मिळता है उधर जाऊं असं न करता
अत्यंत प्रामाणिकपणे सचोटीनं, आणि मला आठवतंय अनिल गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देत असताना मी समाधानी आहे, आनंदी आहे. तुम्हाला जरी तिकीट मिळालं, मी तुमच्या बाजूने आहे, पण कुठंतरी काहीतरी करून आडवं जायचं, अशा प्रकारचं पाप केलेलं नाही. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये 21व्या शतकात सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. ते हेडमास्टर सकट दादागिरी करणारा नाही. आम्ही राखीव मतदारसंघातले अनेक खासदार बघितले, आमदार बघितले. जसं संजय बनसोडे भिंगरीसारखं फिरतात, तसं तुळशीरामजी कांबळे बघितले, अरविंद कांबळे बघितले, सुशीलकुमार शिंदे बघितले. अहो, ती निवडणूक म्हणजे एक 4-5 जिपा आणि कुठेतरी बसायचं आणि धाब्यावर जेवायचं आणि झाडाखाली जाऊन झोपायचं, अशा प्रकारच्या संस्कृती असताना सुद्धा सुधाकरराव श्रंगारे एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उंची वाढवण्याचं काम, कुणी म्हणेल त्यांनी काय उंची वाढवली, किमान त्यांची प्रतिमा खराब होणार नाही. काय ना खाऊंगा ना खाणे दूंगा, त्यांनी कोणाला खाणे दूंगा म्हणून म्हणलं नाही, पण मैं खाऊंगा नाही, अशा प्रकारचं एक नेतृत्व. आणि जाणीवपूर्वक निष्क्रिय निष्क्रिय निष्क्रिय, अरे कशामुळं. आणि लवकरच आम्ही साधारणतः एक 10-20 लोकांना एकत्र घेऊन त्यांनी केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा घेऊन येत आहोत. ते कामं दाखवले जातील, विविध वर्तमानपत्रामधले कटिंग दाखवले जातील. तर मराठवाडा नेता सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.